नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गेली अनेक दशकं भारतामध्ये बांगलादेशींची घुसखोरी सुरू आहे. सध्या या घुसखोरीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील सुरू आहे, परंतु त्या तुलनेमध्ये उपाय मात्र होताना दिसत नाही आहेत. भारत बांगलादेशाच्या सीमेवर जेथे जेथे नद्यांचे प्रवाह उथळ होतात तिथून ही घुसखोरी होते. ही घुसखोरी कशी होते, कोण या घुसखोरीच्या पाठीशी आहे, असा सगळा तपशील आता सुरक्षा यंत्रणांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या घुसखोरीच्या समस्येवर आता जमाल गोटा उपाययोजना सुरू झालेली आहे. जे अधिकारी या घुसखोरांना समर्थन देत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत, त्यांना मदत करत आहेत, असे सगळे अधिकारी सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि त्यांना रगडण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे अनेक अधिकारी फरार झाल्याचं वृत्त आहे. देशामध्ये गेल्या काही दशकामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी घुसखोरी केली आहे, अशा प्रकारचा अंदाज विविध तज्ज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. हे घुसखोर जेव्हा भारतामध्ये शिरतात तेव्हा आधी रोजगार शोधतात, त्याच्यानंतर निवारा शोधतात आणि एकदा त्यांचं बूड स्थिरस्थावर झालं की मग मतदार यादीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू करतात. या घुसखोरांना मतदार यादीमध्ये घुसखोरी करण्यासाठी जन्मतारखेचा दाखला लागतो, आधार कार्ड लागतो आणि हे पुरवणारी सरकारी अधिकारी आता तपास यंत्रणांच्या रडारवर यायला लागलेले आहेत. कारण जोपर्यंत हे अधिकारी सक्रिय आहेत तोपर्यंत ही घुसखोरी रोखणं, विशेष करून मतदार यादीमध्ये बांगलादेशींची जी घुसखोरी आहे ती रोखणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. जे लोक मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये काही दशकं वास्तव्याला आहेत त्यांनी पाहिलेलं आहे, एखाद्या मोकळ्या भूखंडावर रातोरात झोपडपट्टी उभी राहते आणि नंतर ही झोपडपट्टी विस्तारत जाते. जे जागरूक नागरिक या अतिक्रमणाच्या विरोधात तक्रार करायला महानगरपालिकेमध्ये जातात तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी पोलिसांकडे बोट दाखवतात, सांगतात की आम्हाला पाडकाम करायचं आहे, परंतु पोलीस आम्हाला संरक्षण द्यायला तयार नाही आहेत. पोलिसांकडे जावं तर पोलीस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. खरं तर अशा प्रकारची अतिक्रमणं तेव्हाच उभी राहतात जेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते एकत्रितपणे संगनमत करतात आणि अशा प्रकारच्या अतिक्रमणाला पाठिंबा देतात. ही मंडळी आपल्या सोयीनुसार एकमेकांकडे बोट दाखवत असतात, एकमेकांवर आरोप करत असतात, परंतु वस्तुस्थिती अशी असते की या सगळ्यांचे लागेबांधे असतात, या सगळ्यांचे हात एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आता हीच भ्रष्ट मंडळी महाराष्ट्रामध्ये चॉकलेट वाटावं तसे जन्मतारखेचे दाखले वाटताना दिसत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना संशयसुद्धा येत नाही की एखादा 30-35चा माणूस आपल्या सगळ्या कुटुंबासह जन्मतारखेचा दाखला बनवायला आलेला आहे. त्यांना संशय येत नाही. चवली पावलीची लाच मिळाली तर ही मंडळी काही करायला सज्ज होतात. आपण देशाची सुरक्षा विकतोय याचंसुद्धा त्यांना भान नसतं. आणि जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, जोपर्यंत त्यांची रवानगी तुरुंगामध्ये होत नाही, तोपर्यंत देशामध्ये आणि मतदार यादीमध्ये बांगलादेशींची जी घुसखोरी आहे ती रोखणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यामध्ये एक मोहीम राबवताना दिसत आहेत. ते महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जातात, घाऊक प्रमाणात दिल्या गेलेल्या जन्मतारखेच्या दाखल्यांबद्दल ते माहिती घेतात आणि जेव्हा काही संशयास्पद आढळतं तेव्हा किरीट सोमय्या तक्रारी करतात. आणि या मोहिमेमुळे जे अधिकारी बांगलादेशी घुसखोरांना मदत करत आहेत त्यांना बनावट कागदपत्र बनवून देत आहेत, असे सगळे अधिकारी आता तपास यंत्रणांच्या रडारवर हळूहळू येऊ लागलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा सुरू झालेली आहे. मालेगाव हा घुसखोर बांगलादेशींचा अड्डा बनत चाललेला आहे. खिरापत वाटावी तसे इथे बोगस जन्मतारखेचे दाखले वाटण्यात आलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. सुमारे 2000 बोगस जन्मतारखेचे दाखले इथे वाटण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचा आरोप केला. आणि या तक्रारीनंतर मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार संदीप धरणकर यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. कारवाईचा असा जबरदस्त बडगा उगारण्यात आलेला आहे की हे संदीप धरणकर फरार झालेले आहेत. याच कार्यालयातल्या काही लिपिकांवर, कारकुनांवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे मालेगाव तहसीलदार कार्यालय अक्षरशः हादरलेलं आहे. सरकारने कारवाईचा जमाल गोटा द्यायला तर सुरुवात केलेली आहे, परंतु दुर्दैवाने आपल्या कायद्यामध्ये खूप मोठ्या पळवाटा आहेत. आपण अनेकदा ऐकलं असेल की लाच घेताना रंगेहात पकडले गेलेल्या लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात येतो, त्यांची रवानगी तुरुंगात होते, काही काळाने त्यांना जामीन मिळतो. नंतर ही मंडळी चिरीमिरी देतात, म्हणजे जे लाच घेताना पकडले गेले ते लाच देऊनच पुन्हा एकदा कामावर रुजू होतात आणि पुन्हा एकदा शेण खायला सुरुवात करतात. आणि म्हणूनच या पळवाटा बंद करण्याची गरज आहे. जे लोक बांगलादेशींना भारतामध्ये घुसायला मदत करतात, मतदार यादीमध्ये घुसायला मदत करतात, अशा लोकांची ओळख पटवून त्यांना विनाविलंब नोकरीवरून बरखास्त केलं पाहिजे, त्यांची रवानगी तुरुंगात केली पाहिजे आणि UAPA सारखे कठोर कायदे यांच्या विरोधात लावले पाहिजेत. तरच हे अधिकारी धडा शिकतील आणि बांगलादेशी घुसखोरांना मदत करणं बंद करतील. आणि या अधिकाऱ्यांच्या उदाहरणावरून अन्य अधिकारी जे बांगलादेशी घुसखोरांना मदत करत आहेत ते सुद्धा ताळ्यावर येतील.
हे जोपर्यंत ताळ्यावर येत नाहीत, अशा प्रकारची कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बांगलादेशींची देशामध्ये आणि मतदार यादीमध्ये जी घुसखोरी सुरू आहे ती बंद होणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. फक्त चुकार आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करून भागणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठी मोठी बांधकामं चालू आहेत तिथे तिथे कंत्राटदार या बांगलादेशी मजुरांना काम देतात. ही काही भूतदया नाही आहे. हे काम अशासाठी दिलं जातं की हे बांगलादेशी मजूर अत्यंत स्वस्तामध्ये उपलब्ध होतात. स्थानिक मजूर जर 100 रुपये दररोज या दराने काम करत असेल तर हे मजूर 50 रुपयात काम करतात. त्यांचं कितीही शोषण करा ते तक्रार करत नाहीत, त्यांच्यावर अत्याचार करा ते तक्रार करत नाहीत, कारण ते घुसखोर असल्यामुळे ते पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दाद मागू शकत नाही. जर दाद मागायला गेले तर तेच गजाड होतील, अशा प्रकारची परिस्थिती असते. त्यामुळे या मजुरांचं भरपूर शोषण करायला वाव असतो. कंत्राटदारांना माहिती असतं की हे बांगलादेशी आहेत, तरीसुद्धा हा कंत्राटदार त्यांना काम देतो, स्थानिक मजुराच्या पोटावर पाय देतो, परंतु आपला फायदा करून घेतो. जोपर्यंत अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये घुसखोरी करत राहणार, कारण त्यांना माहिती आहे की 4 पैसे कमी घेतले की आपल्याला रोजगार निश्चितपणे मिळणार आहे. हे बांगलादेशी घुसखोर जसे स्थानिक मजुरांच्या पोटावर पाय देत आहेत तसेच स्थानिक फेरीवाल्यांच्या पोटावर सुद्धा पाय देत आहेत. भाजपच्या राज्यसभेचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी अलीकडेच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पुण्यातील MIT रोडवर धाड टाकली. अनधिकृत फेरीवाल्यांवर ही धाड होती. या फेरीवाल्यांची कागदपत्रे जेव्हा तपासण्यात आली तेव्हा ते कोलकात्यातून आले आहेत असं समजलं. यांनी जी आधार कार्ड दाखवली ती सरासर बोगस होती, अर्थात ते बांगलादेशीच होते. पुण्यामध्ये बांगलादेशींनी मोठ्या प्रमाणामध्ये बस्तान बसवलेलं आहे. मुंबईतसुद्धा बस्तान बसवलेलं आहे. दादरमध्ये अनेक फेरीवाले हे बांगलादेशी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कोलकात्याची आणि आसामची बनावट आधार कार्ड आहेत. यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. परंतु एकट्या दुकट्या मेधा कुलकर्णी, एकटा दुकटा किरीट सोमय्या यांनी ही कारवाई करून उपयोगी नाही आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींनी मैदानात उतरण्याची गरज आहे, रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नगरसेवकापासून खासदारापर्यंत सगळ्यांनी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची गरज आहे. जेव्हा सगळे मैदानात उतरतील तेव्हाच बांगलादेशींना याची धग जाणवायला लागेल आणि ही मंडळी भारतातून पोबारा करायला लागतील. आज जे राजकीय नेते रस्त्यावर उतरलेले आहेत ते यांच्या मदतीसाठी उतरलेले आहेत. हे बांगलादेशी घुसखोर जिथे मिळेल तिथे ठेला टाकतात, जो मिळेल तो माल विकतात आणि स्वतःच्या पोटापाण्याची सोय करतात. यांच्याकडून हप्ते घेतात छुटभैये नेते, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, दुकानदारसुद्धा यांचे लाभार्थी असतात. म्हणजे ज्या दुकानदाराच्या दुकानासमोर हे लोक ठेला लावतात त्या दुकानदाराला सुद्धा हे पैसे देतात आणि स्थानिक फेरीवाला जितके पैसे देतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे देतात आणि आपलं तिथे बस्तान पक्क करतात. जोपर्यंत ही सगळी मोडून काढण्यात येत नाही, बांगलादेशींच्या मदतगारांना जोपर्यंत पोलीस ठेचत नाही, त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही साखळी तुटणं अशक्य आहे. आणि ही साखळी तोडण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवायला हवी, कायद्याचा बडगा उगारायला हवा आणि तो चालवायला सुद्धा हवा. बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये शिरतात, इथल्या रोजगारांवर अतिक्रमण करतात, इथलं अन्न घेतात, इथलं पाणी घेतात, इथली वीज वापरतात, इथल्या भूमीवर सुद्धा अतिक्रमण करतात. ही कीड बिळीत संपवली पाहिजे. हा कॅन्सर आहे. पाणी अजूनपर्यंत नाकापर्यंत आलेलं नाही आहे, परंतु जेव्हा येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्याच्यामुळे याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जे लोक यांना मदत करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. कारण आज ही मंडळी पोटापाण्यासाठी आलेली आहेत, रोजगारासाठी आलेली आहेत. उद्या हीच मंडळी लव जिहाद करतील, लँड जिहाद करतील आणि स्थानिक लोकांना इकडून फेकून देतील. त्यामुळे बांगलादेशींवर कारवाई करताना जी मंडळी मुठभर पैशांसाठी यांचे पाठीराखे बनलेले आहेत, यांचे मदतगार बनलेले आहेत, यांचे सहकारी बनलेले आहेत, त्यांना आधी मोडून काढण्याची, त्यांना आधी ठोकून काढण्याची गरज आहे. या समस्येचं गांभीर्य जेवढं आहे तेवढी व्याप्ती कारवाईची सुद्धा हवी, कारण खूप मोठी समस्या आहे आणि कारवाई जर मुठभर सुरू आहे तर त्या कारवाईचा अजिबात उपयोग होणार नाही आहे. वेळीच कारवाई केली तर त्या कारवाईला अर्थ, अन्यथा बैल गेला आणि झोपा केला अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचं चित्र बघण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर येईल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले पाहिजेत, कारण यूट्यूब अशा प्रकारच्या व्हिडिओना सपोर्ट करत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअर करा. जिथे जिथे आपल्या विचारांचे लोक आहेत तिथे तिथे हा व्हिडिओ गेला पाहिजे. या व्हिडिओमुळे एक मोठी जनजागृती निर्माण झाली पाहिजे. आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.